सरसुद्धा यावेळेला आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, अमित शहांनी एक संसदेमध्ये जे वाक्य बोललेत, एक डायलॉग बोललेत की काय आंबेडकर करता इतकं जर असेल तर तुम्ही देवाचं नाव एवढ्या वेळेला जर जपलं असतं तर कदाचित फायदा झाला असता. त्यावर एकनाथ शिंदेने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जो एक त्रास झाला असं ते बोलले. यावर सर काय सांगणार? वस्तुस्थिती अशी आहे की आदरणीय अमित भाईंचं विधान पूर्ण ऐकण्याची आवश्यकता आहे. अर्धवट ऐकल्याच्या नंतर त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात आणि जे अर्थ विरोधी पक्षानं काढले. वास्तविक जी काँग्रेस पार्टी याबद्दल बोलते तिला काय नैतिक अधिकार आहे? बाबासाहेबांना 2 वेळा पराभूत कोणी केलं? काँग्रेसनं केलं. या देशाचा पहिला पंतप्रधान होण्याचा खरा हक्क, खरा अधिकार कोणाचा होता? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. का होऊ दिलं नाही त्यांना पंतप्रधान? या देशाच्या मातीमध्ये पहिलं भारतरत्न कोणाला दिलं पाहिजे होतं? बाबासाहेबांना दिलं पाहिजे होतं. दिलं का? नाही दिलं. 1990मध्ये ज्यावेळेस व्ही.पी. सिंगचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीचं समर्थन त्या सरकारला होतं, तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला. तर त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला एका ठिकाणी बाबासाहेबांना भारतरत्न नाकारणारं काँग्रेस, 2-2दा पराभूत करणारी काँग्रेस, पंतप्रधान न होऊ देणारी काँग्रेस, आज बाबासाहेबांचा पुळका त्यांना आला. आता यंदाचं जे अधिवेशन आहे दरवर्षी होत असतं आणि बाहेर हजारो लाखोच्या संख्येने मोर्चेकरीसुद्धा आलेले आहात. त्यांना खरंच इथं न्याय मिळते का, की फक्त ते येतात आणि आपल्यासारखे चांगले आमदार जे आहेत हे कागद समोर करता मार तर इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी होतोच असते का रामजी? नाही, मोर्चे प्रत्येक अधिवेशनामध्ये येत असतात, त्यांच्या मागण्या असतात, त्यातल्या काही मागण्या मान्य होणाऱ्या असतात, काही मागण्यांमध्ये अडचणी असतात. तर सरकार सगळ्यांशी चर्चा करतं. अजूनही सगळ्या मोर्चेकऱ्यांशी सरकार चर्चा करतं. सध्याला कसं राजा? सध्याला आता जे सभागृहामध्ये कामकाज सुरू आहे कसं बघता याकडे आपण? नाही, सरकार हे काम करणारं सरकार आहे, लोकांना न्याय देणारं सरकार आहे. तर सरकार हे लोकांना न्याय देणारं सरकार आहे असं यांचं म्हणणं आहे आणि आपण त्यांना बरेच प्रश्न केले, त्या प्रश्नाची त्यांनी उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. मात्र एक गोष्ट खरी की जेव्हा मोर्चेकरी येतात, मोठ्या संख्येने येतात आणि तात्काळ ते उन्हात उभे राहतात आपल्या प्रमुख मागण्या घेऊन आणि त्यांचा जे 5 लोक जी कमिटी असते ती आतमध्ये जाऊन मग ती सर्व संपर्क साधत असते. मात्र प्रश्न हा येतो की खरंच त्या 5 लोकांनी डेप्युटेशन दिल्यानंतरसुद्धा त्यावर योग्य ती कारवाई होते का, अंमलबजावणी होते का, की पळसाला पानं 3 या उक्तीप्रमाणेच मग ते कुठलेही सरकार असेल यांचं कामकाज आहे का, हा प्रश्न आता संबंध महाराष्ट्रामध्ये उपस्थित होतो आहे. नागपूरच्या विधानभवन परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सह संजय मिरे, एच न्यूज नागपूर.